स्वर्गीय गिरीश भाऊ बापट यांचे सहकारी अमित भाऊ सोनवणे असतील, त्यांचं जे मांजरेवाडीबद्दल प्रेम आणि मांजरेवाडीमध्ये त्यांनी आम्हाला एक शब्द दिला होता की बाबा स्वातंत्र्य काळापासून मांजरेवाडी या गावात आमच्या रस्ता देखील नव्हता येण्यासाठी. त्यानंतर वगैरे असं कार्यक्रम करायचा असेल तर त्यासाठी या ठिकाणी स्मशानभूमीचं एक त्यांनी स्वप्न बाळगलेलं होतं. त्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने जात असताना आपण या ठिकाणी पाहू शकताय की स्मशानभूमीचं काम बऱ्यापैकी या ठिकाणी पूर्णत्वास आलेलं आहे. तसेच रस्त्यासाठी बी गेल्या पंचवार्षिकमध्ये त्यांनी जवळ 35 ते 36 लाखाचा निधी या ठिकाणी मांजरेवाडीसाठी दिला. त्याचप्रमाणे इतरही कामं असतील, त्यामध्ये सिमेंटचे रस्ते असतील. गेल्या 6 महिन्यात जवळजवळ 70 ते 80 लाखाची कामे या ठिकाणी अमित भावांनी मांजरेवाडी गावासाठी उपलब्ध करून दिले. माझी उपसरपंच माझेवाडी मांजरेवाडी. मला एक अभिमान वाटतो की मी माझ्या गावासाठी काहीतरी करू शकतो आणि गावात काम करत असताना मला माझे सगळे सहकारी, माझी उपसरपंच रामदासशेठ मांजरे पाटील असतील, आबा मांजरे असतील, रमेशशेठ मांजरे असतील, रामदासशेठ मांजरे असतील, म्हणजे सर्वच तरुण कार्यकर्त्यांनी मांजरेवाडीच्या विकासाच्या दृष्टीने मला सगळ्यांनी साथ दिली. मला एक दुःख सरपण असं वाटायचं की आपलीच मांजरेवाडी, की ज्या मांजरेवाडीत रस्ताही जायला नाही, ते एक दिवस मी आल्यानंतर माझ्या लक्षात आलं आणि योगायोगाने बापटसाहेब पालकमंत्री होते. बापटसाहेबांच्या माध्यमातून पहिले 35 लाख रुपये तर पण आपल्या मांजरेवाडीसाठी मला म्हणजे एक आनंद झाला की भाऊंनी सुद्धा लगेच मंजूर केले आणि ते रस्त्याचं काम झालं, जेणेकरून आपण येण्या जाण्यासाठी तो वापरतो. त्यानंतर दुसऱ्या म्हणजे आनंद म्हणता येणार नाही, पण स्वातंत्र्य होऊन सुद्धा आपल्या मांजरेवाडीत स्मशानभूमी नव्हती. ती कुठेतरी माझ्या मनात खटकत होती. ती खटकत पूर्ण करण्यासाठी जागेपासून अभाव होता. पण आबा असतील, रामदासशेठ असतील, रमेशशेठ असतील, या सगळ्यांनी मिळून प्रथम जागा उपलब्ध करून दिली आणि आता आपण त्याच ठिकाणाहून आलो आणि सुंदर अशी म्हणजे स्मशानभूमी म्हणायची का काय, इतकं प्रेक्षणीय स्वच्छता तिथं आता आपण करून ठेवली आणि बऱ्यापैकी 80% काम सरपण आपलं होत आलं. त्यानंतर प्रदीप दादा असतील, चंद्रकांत दादा असतील, आमचे अजित दादा पण असतील, म्हणजे सर्वच नेत्यांनी आम्हाला, संदीप बाप्पा भोंडवे पाटील असतील, सगळ्यांनी मनापासून मदत केली. आता आपण जिथं उभं आहोत या मंदिराचं काम मांजरेवाडीतीलच ग्रामस्थांनी केलेलं आहे. खाली आपण उभे